महिलांच्या लैंगिक शोषणातील आरोपी अशोक खरात याची पोलीस आता कसून तपासणी करतायत. त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांनी ज्या ज्या ठिकाणी त्याचे त्याचं ऑफिस असेल, त्याचं घर असेल, त्याचं फार्म हाऊस असेल, तर त्या ठिकाणी पोलीस त्याला घेऊन जाणार आहेत आणि सखोल तपास जो आहे तो केला जाणार आहे. मी आता मिरगाव या ठिकाणी आहे आणि आपण जर बघितलं तर मिरगावचं हेच ते त्याचं आलिशान असं फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसवरती तो साधारण आठवड्यामध्ये 3-4 दिवस तो या ठिकाणी यायचा, इथे त्याचं वास्तव्य असायचं. त्यामुळे या ठिकाणी देखील त्यांनी गैरकृत्य काही केलंय का, याबाबत देखील आता पोलीस तपास केला जाणार आहे. SIT असेल, नाशिक स्थानिक गुन्हे शाखा असेल, हे आज अशोक खरातला या ठिकाणी घेऊन येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची धागेदोरे आणखी आता कुठपर्यंत गेलेली आहेत, किती महिलांचं शोषण या भोंदूबाबाने केलंय, याबाबतचा सगळा तपास सुरू आहे. खरं तर या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडालेली आहे. हा भोंदूबाबा जो आहे, जो स्वतःला ज्योतिष म्हणायचा, राजकीय भविष्यकार म्हणायचा, मात्र दुसरीकडे त्याने जे महिलांचं शोषण केल्याचं समोर आलंय, त्यामुळे सगळेच जण अवाक झालेले आहेत. पोलीस आता सगळ्या अंगाने त्याचा तपास करतायत. यामध्ये कोण कोण अडकलेलं आहे, आणखी किती महिलांचं शोषण त्याने केलं आहे, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आता पोलीस, SIT त्याला इथे कधी घेऊन येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, मिरगाव, नाशिक.